नमस्कार, मी अश्विनी जयतपाळ. नवी मुंबई संवाद चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. नारी शक्तीच्या गौरवाचा अविस्मरणीय असा सोहळा ऐरोलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उत्साहवर्धक आणि प्रेरणादायक असा बहुमूल्य संख्येने उपस्थित राहून महिला सहकाऱ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग दर्शवला. या तेजस्वी कार्यक्रमाला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे साहेब, राष्ट्रीय युवती अध्यक्ष सक्षणाताई सलगर, युवती प्रदेशाध्यक्ष मनालीताई भिलारे, विलासजी हुले पाटील, शिवसेना संपर्क प्रमुख श्री एम के मडवी, महिला उपजिल्हा संघटक विनया एम के मडवी, करण मडवी, चेतन नाईक तसेच अक्षय बोराडे, मनीषाताई देसाई, सुनीताताई देशमुख, श्वेताताई खरात हे उपस्थित होते. या मान्यवरांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणादायी शब्दाने खऱ्या अर्थानं कार्यक्रमाला ऊर्जा आली. तसेच महिला सक्षमीकरण आणि सामाजिक जागृती या संघटन बांधणीमुळे सुंदर संगम इथे अनुभवायला मिळाला. कार्यक्रमाचे अतिशय सुंदर नियोजन ॲडव्होकेट अरविंदजी माने, ॲडव्होकेट प्रियंका माने तसेच रेवण सिद्ध माने यांनी केले होते. याशिवाय आई फाउंडेशनच्या वतीने महिलांच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून महिलांकरता विविध सामाजिक उपक्रम अरविंदा माने आणि प्रियंका माने यांनी उपलब्ध करून दिले होते. तसेच महिला मेळाव्यामध्ये महिलांकरिता खास पैठणीच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिलांनी खूप मोठ्या संख्येने सहभाग दर्शवला. महिलांसाठी आकर्षक अशा भेटवस्तू तसेच 11 सोन्याच्या नथ, 11 पैठणी तसेच 100 साड्या आणि विविध बक्षिसांनी महिलांचा सन्मान करण्यात आला. 100% विजय होणार असे दिसून येते. संकल्पना म्हणजे मी माझ्या मुलाला सांगितलं की बाबा आपण असं करूया, तर तो केला आणि सगळ्यांनी प्रतिसाद दिला आणि सगळे खुश आहेत. ते मला बरं वाटतं आणि माझा मुलगा असं सगळं करत राहो याचा मला खूप 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 आनंद आहे. सगळ्यांनी तुमचं सगळ्यांचा साथ हवा आहे, सगळे साथ दिले पण आणि त्याच्यामुळे खुश आहे आम्ही. काय प्रथमतः या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व बंधू भगिनींचं मी या ठिकाणी आभार मानतो. आमच्या ऐरोली विभागामध्ये की माझी जी मिसेस, मी सुरुवातीला इथे आलो होतो त्यावेळेला तुटपुंज्या कंपनीच्या पगारामध्ये भागत नाही म्हणून तिने स्वतःचे शिलाई मशीनवरती तिने काम करून लोकांचे माझे जे मित्रमंडळ, माझं जे समाजसेवा याच्यामध्ये हातभार लावला आणि ते हातभाराची परतफेड म्हणून माझ्या मुलाने जे महिलांच्या कामाला हात मिळाला पाहिजे आणि त्यांची उन्नती झाली पाहिजे यासाठी झटतोय. मला अतिशय आनंद झालेला आहे. या सर्व कार्यक्रमामध्ये त्याला सुयश लाभो एवढेच मी शुभचिंततो. जय हिंद. आज आम्ही महिलांसाठी पैठणीचा खेळ ठेवला होता. मान्यवर उपस्थित होते, शशिकांत शिंदे साहेब होते. त्यांच्या उपस्थितीत लावणीचा कार्यक्रम झाला. परत आमच्या प्रभागातल्या महिलांनी भरपूर प्रतिसाद दिला, भरपूर त्यांनी म्हणजे एन्जॉय केला. त्यांचा प्रतिसाद भरपूर होता. सगळ्यांनी खेळ खेळले वेगवेगळ्या प्रकारचे, त्यांना पैठण्यांचे बक्षीसही लागले. महिलांचा प्रतिसाद खूपच चांगला होता यावेळेस कार्यक्रमामध्ये. तर म्हणजे बक्षिसं अशी होती जी महिलांना उपयोगी पडणारी, म्हणजे जे किचनमध्ये लागणार अशा वस्तू आम्ही बक्षीस म्हणून ठेवल्या होत्या. त्या वस्तू बघून सर्व महिला खूप खुश झाल्या, याचा आम्हाला खूप आनंद झाला. 200 साड्या आम्ही वाटप केल्या असतील आणि 10-15 नथी वाटप झाल्या असतील, सोन्याच्या नथी. आज आम्ही आई फाउंडेशनची स्थापना करून 2 महिने झाले आणि आम्ही त्याच्या मागे गेले 5 वर्ष झालं मेहनत करतो आणि आम्ही ते सुरुवात केल्यावर आमच्या काही बॅचेस आता कंप्लीट झाल्या. त्याच्यातल्या काही बॅचेस कंप्लीट झाल्या तेव्हा महिलांचं चाललं होतं की आपण म्हणजे सर तुम्ही शिक्षण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करताय तर असंच एक आम्हाला नॉलेजेबल एखादा मेळावा किंवा खेळ आम्हाला आमच्यासाठी आयोजित करा. तर त्या ह्याच्यातून आम्ही महिलांसाठी आज हा खेळ पैठणीचा आयोजित केला. त्याला महिलांनी सुंदर असा प्रतिसाद दिला. आमचे मान्यवर, आमचे प्रदेश अध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब,
तसेच इकडचे स्थानिक नगरसेवक एम के मडवी साहेब, तसेच आमच्या युवती प्रदेशाध्यक्ष सक्षनाजी सलगर, महाराष्ट्राच्या युवती अध्यक्षा मनालीजी भिलारे, विलासरावजी हुले पाटील साहेब, तसेच विश्वासजी बोराडे साहेब, सुनीताजी देशमुख मॅडम, तसेच मनीषा देसाई मॅडम, अशा अजून भरपूर सारे असे, आणि आम्हाला ह्या सर्व कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले असे आमचे भक्कम असे जिल्हाध्यक्ष डॉक्टर जी मंगेशजी आमले साहेब यांनी सर्वांनी आम्हाला भरपूर अशी म्हणजे मार्गदर्शन करून या मेळाव्याचं आयोजन करण्यासाठी मदत केली. आणि ह्या मेळाव्यासाठी ऐरोलीच्या सर्व नागरिकांनी आणि तसेच सर्व महिलांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. तसेच इकडच्या प्रशासनाने आम्हाला चांगलं कोऑपरेट केलं. मी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि असेच कार्य आमच्या हातातून घडो आणि अधिकाधिक महिलांना आम्ही स्वतःच्या पायावर उभं करू आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही प्रशासनाकडे अजून काही चांगल्या गोष्टी मागणी करून महिलांसाठी अजून चांगले उपक्रम नवीन घेऊन येऊ, नवीन योजना घेऊन येऊ असं आम्ही ठरवलेलं आहे. तर याच्यानंतर आई फाउंडेशन तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे अजून ताकदीने ऐरोलीमध्ये काम करेल आणि स्वतःची ताकद वाढवेल. शॉर्ट पिरियड म्हणजे महिलांना आपण ज्या पद्धतीने आज आपण कामं करतोय ते सर्व गोष्टी त्यांना आवडत आहेत की बाबा पहिल्यांदा असं होतं की इथे राजकारणमध्ये येत नाही तर हे समाजकारण आहे. जसं आम्ही कोविडमध्ये म्हणजे पहिला सुरुवातीला आम्ही पण गटर वॉटर मीटर ही कामाच्या मागे आम्ही धावलो की नगरसेवक लोक हेच कामं करतात. जे 20-20 वर्ष इकडे जमलं नाही, जसं ड्रेनेजची लाईनची समस्या होती ती अख्खी पाईपलाईन मी चेंज करून घेतली. जी 20 वर्ष जमलं नाही ते मी 20 दिवसामध्ये अप्रूव्हल आणलं. तेव्हा मला कळालं की हे एवढं काय मोठी गोष्ट नाही आहे. म्हणजे नगरसेवक ह्याच्यासाठी काय अख्खा शिकलेला नगरसेवक हवे असा काही विषय नाही. पण ह्याच्यात आता ॲडिशनल असं आहे की आपलं शिक्षण पण झालं आहे, सर्व झालं आहे. त्याच्यानंतर आपण ते करता लक्षात आलं कोविडमध्ये की कोविड आल्यावर कोणतं गटर वॉटर मीटर आपल्याला वाचवायला येत नाही की आपलं प्रशासक आपल्याला वाचवायला येत नाही. लोकांच्या जर एखाद्याच्या घरातला जर मुख्य व्यक्ती गेला तर त्या घरावर काय कोसळतं याची जाणीव आम्हाला सगळ्यांनाच आहे. त्याच्यानंतर मग त्याच्यासाठी दोन्ही हात मजबूत असणे गरजेचे आहे. पुरुषाबरोबर महिला पण सशक्तीकरण होणं गरजेचं आहे. मग त्या महिलांच्या विकासासाठी आपण काम केलं पाहिजे. या योजनेतून मग आम्ही आई फाउंडेशनचा विचार केला. मग त्या समाजकारणाकडून आणि त्या फोटोशूटपासून थोडंसं लांब होऊन महिलांसाठी कोअरली काय करता येईल, महिलांना स्वतःच्या पायावरती कसं उभं करता येईल याच्याकडे जास्त लक्ष देऊन आम्ही पुढे गेलो. त्याचाच हा रिझल्ट आहे की खूप शॉर्ट पिरियडमध्ये 4 दिवसा अगोदर आम्ही प्रोग्राम हाती घेतला आणि 4 दिवसात हजारोच्या संख्येने महिला इकडे आल्यात. हे नॅचरली आल्यात, ऑर्गॅनिक आल्यात इकडे. हे त्यांचं आमच्यावरती आणि आई फाउंडेशनवरती असणारं प्रेम आहे. म्हणून मी सर्व ऐरोलीतल्या सर्व महिलांचे आणि सर्व नागरिकांचे मी मनापासून धन्यवाद. ॲडव्होकेट अरविंद माने आणि ॲडव्होकेट प्रियंकाताई माने यांनी एक उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी आज घेतला आणि दोघंही नवरा बायको जे असतील ते अत्यंत चांगल्या पद्धतीने समाजकार्य करतात. राजकारण ते मी म्हणेन फार 0% असेल पण 100% समाजकारण त्यांच्या कार्यातून करतात. आज हजारोच्या संख्येने महिला मिळण्यासाठी महिला उपस्थित आहेत. ही महिलांची साक्ष हेच दाखवते की त्यांनी जे आजपर्यंत समाजकार्य केलं त्याला हे साथ देतात. आणि मला विश्वास आहे की निश्चितच या मतदानाचा आशीर्वाद या दाम्पत्याला देतील आणि निश्चितच हे दोघंही सभागृहात आपल्याला या निमित्तानं दिसून येतील. उपलब्ध होईल या देखील मार्गासाठी त्यांनी त्यांच्यासाठी ऑफिस ओपन केलेलं आहे. तुम्ही त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित आहात, महिलांना काय संदेश द्याल? मला आज ऐरोली नवी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष तसेच आई फाउंडेशन यांच्या वतीने आज महिला मेळावा आणि कार्यक्रम संपन्न होतो. तो आयोजक आमचे बंधू अरविंद दादा माने, त्यांच्या पत्नी प्रियाताई आणि सहकारी यांनी अतिशय चांगला घेतला. या निमित्ताने महिलांचं एम्पॉवरमेंट, महिलांच्या विचारांची देवाणघेवाण, महिलांना आपण रोजगार कसा उपलब्ध करून देऊ शकतोय किंवा एक विचारांची बळकटी असते, राजकारण असेल किंवा समाजकारण, त्यामुळे तुमचा संवाद डायलॉग महत्वाचा असतो जनतेशी. राजकारणाने तो केला पाहिजे आणि ज्या भावनेने आदरणीय पवार साहेबांनी 33% तर 50% आरक्षण केलं ते या महिलांसाठी केलेलं आहे. सामान्य घरातली महिला तिला राजकीय बॅकग्राऊंड नाही पण ती आली पाहिजे. लोकशाहीच्या पाळण्याची दोरी तिच्या हातात असली पाहिजे, ना की कॅबिनेट मिनिस्टर आमच्या महाजनांच्या मिसेस बिनविरोध
अनगरांच्या पाटलांच्या आमदारांची सून बिनविरोध त्याच्यासाठी नाही. डॉक्टर बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे, सामान्य घरातली महिला तिच्या हातात लोकशाहीची दोरी द्या, ते स्वप्न पवार साहेबांचं आहे. म्हणून 50% आरक्षण देणारं महाराष्ट्र राज्य हे देशातलं पहिलं राज्य आहे. त्याच्यामुळे आमच्यासारखे 50% आरक्षण मिळालं म्हणून मंडळ आयोग केला. त्याच्यामुळे ओबीसी SC ST सगळ्यांना आरक्षण मिळते आणि त्या महिला येत आहेत. सामान्य घरातल्या मराठा समाजाच्या त्या सुद्धा महिला येत आहेत, ह्याचा आम्हाला आनंद आहे. आणि स्वप्न पवार साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर जर कोणी पाहिलं तर ते पवार साहेबांनी पाहिलं. आणि म्हणून संरक्षण मंत्री असताना महिलांसाठीचं रिझर्वेशन पहिलं डिफेन्स मिनिस्टर ऑफ इंडिया की ज्यांनी हे इन्क्लूड केलं आणि ज्यांनी याचा कायदा बनवला. आज महिला आयोगाची स्थापना पवार साहेबांनी महिलांचे उद्धार करते. महात्मा ज्योतिबा फुले नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंतर जर कोण असेल तर ते शरदचंद्र पवार साहेब. ॲडव्होकेट अरविंद माने, ॲडव्होकेट प्रियंकाताई माने यांनी नवी मुंबई मधला पहिला महिलांचा मेळावा भरवलेला आहे. हे दोघंही गेले 10 ते 11 वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात. कोविड असो, लोकांच्या गरजा असोत, अशा अनेक ठिकाणी ही मंडळी हिरिरीने भाग घेऊन काम करत असतात. त्याच अनुषंगाने त्याच व्यवस्थेचा असा एक सांस्कृतिक मेळावा त्या दोघांनी इथे घेतलेला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. या जुलमी सरकारला आम्हाला राज्यातून तर बाहेर खेचायचंच आहे, परंतु नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील सत्तेमध्ये येऊ द्यायचं नाही. याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार व महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाने कंबर कसलेली आहे. आणि त्याचाच भाग म्हणून आज ही आम्ही व्यवस्था आणि हे अशा प्रकारचे कार्यक्रम घेत आहेत. हजारोंच्या संख्येने 4:30 वाजेपासून महिला या कार्यक्रमांसाठी उपस्थित राहिलेल्या आहेत. मला वाटतं ॲडव्होकेट अरविंद माने असतील किंवा ॲडव्होकेट प्रियंकाताई असतील, यांचा जनमानसातला जो वावर आहे त्याचं हे द्योतक आहे असं मला वाटतं. आणि निश्चितपणे या पुढील काळामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, तिथे देखील हे दोघंही मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. अधिवेशन असताना सुद्धा माझ्या कार्यकर्त्याच्या असलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहे, आम्हाला संदेश द्यायचा होता. अरविंद माने गेल्या अनेक वर्षापासून, त्यांचे वडील सुद्धा अनेक वर्षापासून या ठिकाणी सामाजिक सेवेमध्ये काम करतात. आणि सामाजिक सेवा काम करत असताना, समाजासाठी अहोरात्र कष्ट करत असताना ज्यावेळेला एखादी संधी येते त्यावेळेला जनतेने त्यामध्ये इतक्या वर्षापासून आपुलकीचं नातं जपलेल्या या सहकाऱ्यांना संधी द्यावी आणि निवडून द्यावं ही विनंती करायला मी आलो होतो. कार्यक्रम सांस्कृतिक आहे, खेळ पैठणीचा आहे आणि तरी सुद्धा महिला भगिनी उपस्थित आहे. या ऐरोलीमध्ये माझा अनेक वर्षापासून ते एक आपुलकीचा आणि आपलेपणाचा संबंध आहे. त्याचा निश्चितपणाने मी ज्यावेळेला निवडणूक लागेल तेव्हा मी ह्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करेन. मी स्वतः फिरेल, पण 100% तुतारी वाजवण्याच्या बाबतीमधला निर्णय होईल. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण एकत्र निवडणूक लढायला समोर जाणार आहोत. अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नवी मुंबई संवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.